नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कैलास नाईक, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एक नवीन विषय घेतोय, तो म्हणजे कुळाच्या संदर्भातला। आपल्या सर्वांना माहीत आहे की कुळ, मालक आणि आजपर्यंत, कारण 1/4/57 हा टिलर्स डे म्हणजे कृषक दिवस हा घोषित करण्यात आलेला होता सरकारने, आणि त्या दिवशी ज्यांच्या ताब्यामध्ये कुळ म्हणून जमिनी आहेत त्यांना त्या जमिनी खरेदी घेण्याचा शासनाने अधिकार दिलेला होता। त्याप्रमाणे किंमत त्या मिळकतीची ठरवली जात होती। कुळाने अर्ज केल्यानंतर त्याची सविस्तर चौकशी केली जात होती, आणि जे प्रोटेक्टेड टेनंट्स आहेत म्हणजे ॲज ऑफ राईट, कायद्याने हक्क म्हणून त्यांना ती मिळकत खरेदी करण्याचा जो आहे तो हक्क प्राप्त होत होता। जे लोक 1/4/57 रोजी कुळ म्हणून एखादी मिळकत वहिवाटीत असतील तर, आणि ते पैसे भरू शकत होते शासनाकडे। आणि त्यानंतर बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्टच्या कलम 32M प्रमाणे खरेदी प्रमाणपत्र, म्हणजे जसं काही की खरेदीचा दस्त नोंदवलेला असतो त्या पद्धतीनं ते टेनन्सीचे जे अधिकारी आहेत तर ते 32Mचं प्रमाणपत्र, खरेदी प्रमाणपत्र देत होते त्या कुळांना, जे प्रोटेक्टेड कुळ आहेत त्यांना। आणि ज्या 1/4/57 नंतरच्या कुळांबाबतचा कायदा वेगळा आहे। आज आपण या कुळाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्द्यावर बोलणार आहे। तो विषय म्हणजे, जर का कुळ कायद्याने एखादी जमीन प्राप्त झालेली असेल एक्स नावाच्या व्यक्तीला, आणि त्या एक्स नावाच्या व्यक्तीचा एक दुसरा भाऊ आहे वाय नावाचा, तर ॲज अ कुळ, बिईंग अ टेनंट म्हणून जर एक्सला एखादी मिळकत प्राप्त झालेली असेल तर त्या कुळाने मिळालेल्या मिळकतीमध्ये ॲज अ कुळ म्हणून त्यांना एखादी जर मिळकत मिळालेली असेल तर त्या मिळकतीमध्ये वाय नावाच्या त्यांच्या भावाचा हक्क चालतो का, या महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत। जर एखादी व्यक्ती ॲज अ कुटुंब प्रमुख म्हणजे कुटुंबाचा कर्ता म्हणून संपूर्ण कुटुंबाकरिता जर ती मिळकत वहिवाटीत असेल आणि तसे पुरावे असतील, त्या मिळकतीचं अद्याप वाटप, त्यांच्या एकत्र कुटुंबाचं अद्याप वाटप झालेलं नसेल, त्यांची जॉईंट फॅमिली असेल त्या कुळाची, सर्वांचे व्यवहार एकत्रात असतील, आणि त्या एकत्र कुटुंबाची काही अमाऊंट जर त्या कुळ म्हणून वहिवाटीत असलेल्या मिळकतीमध्ये इन्व्हेस्ट केलेली असेल, कारण कुळाकडे कब्जा असतो, तेच वहिवाटीत असतात, तर अशा परिस्थितीमध्ये मिळकत जर एकत्र कुटुंबातर्फे म्हणून एखाद्या व्यक्तीला शासनाने कुळ म्हणून दिलेली आहे, अशी परिस्थिती असेल तरच त्याच्यामध्ये त्या कुटुंबातील इतर सदस्यांचा जो आहे तो हक्क प्राप्त होतो। परंतु एक डब्ल्यू नावाचा मालक आहे, त्याच्या मालकी कब्जे वहिवाटीची मालकीची ती जमीन आहे, त्या मालकाचं त्या सातबाराच्या उतार्याला नाव आहे, आणि त्या मालकाने केवळ एक्स, आत्ता जे आपण उदाहरण घेतलं होतं त्यामधील केवळ एक्स या व्यक्तीला इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे जर का कुळ म्हणून ती जमीन वहिवाटायला दिलेली असेल, त्यांच्या दोघांमध्येच कुळ आणि मालक हे नातं निर्माण झालेलं असेल, यांनी खंड दिलेला असेल मालकाला एकट्याने स्वतंत्र, मालकाने यांना एकट्याला खंडाच्या पावत्या दिलेल्या असतील खंड मिळाला म्हणून, तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एक्सक्लुसिव्हली त्या दोघांमध्ये मालक आणि तो एक्स म्हणजे डब्ल्यू आणि एक्स यांच्यामध्ये जर का तो कुळाबाबतचा आणि मालकाबाबतचा काही करार झालेला असेल, किंवा कुळ आणि मालक हे नातेसंबंध त्या दोघापुरतं मर्यादित असेल, तर मात्र त्या एक्सच्या इतर भावांना त्या मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क येणार नाही। परंतु जेव्हा एक्स हे मयत होतील, मयत झाल्यानंतर ती मिळकत त्या एक्सच्या ताब्यामध्ये असल्यामुळे त्या एक्सनी जर का त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची विल्हेवाट लावलेली नसेल, तर मात्र वारसा हक्काने जे हिंदू वारसा कायद्याप्रमाणे वारस होतात की मुलं असतात, पत्नी असते, किंवा एखादा मुलगा मयत झालेला असेल एक्स हयात असतानाच, तर त्या हयात असताना मयत झालेल्या मुलाची पत्नी, मुलं मुली हे सुद्धा वारस होतात त्या एका हिश्श्यापुरते, आणि त्या अनुषंगाने त्यांना हिस्से मिळू शकतात। परंतु केवळ कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला स्वतंत्रपणे कुळ म्हणून एखादी जर मिळकत मिळालेली असेल तर त्या मिळकतीमध्ये त्यांचे इतर भाऊ जे आहेत ते हिस्सा मागू शकत नाहीत। जसं या प्रकरणामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की कुळ म्हणून एखादी जर जमीन मिळालेली असेल तर त्याच्यामध्ये चुलता हिस्सा मागू शकतो का, तर हा प्रश्न विचारणारे यांच्या वडिलांना जर एक्सक्लुसिव्हली 32M प्रमाणपत्राद्वारे जर कुळ म्हणून जर जमीन खरेदीने मिळालेली असेल तर त्यामध्ये त्यांच्या इतर भावांचा जो हक्क आहे तो कायद्याने चालू शकत नाही, परंतु ते एक्स मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांचा मात्र त्यामध्ये हक्क चालू शकतो।
ही जर माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला ऐकण्यास मिळेल. बाजूचे बेल आयकॉनचे बटन जरूर प्रेस करा, म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.